पद्धत आहे, बारामतीकरांचं हे आदरणीय पवार साहेबांवरचं प्रेम आहे। आणि इथे नेहमी काटेच्या वाडीला आमचे आजोबा आजी, माझे काका अनंतराव पवार, माझे आता बंधू इथलं सगळं जे बघतात ते श्रीनिवास पवार, आणि ह्या सगळ्यांनी ही आमच्या कुटुंबाची जवळपास 6 दशकाची ही पद्धत राहिलेली आहे। आणि त्याच्यामुळे तमाम बारामतीकरांचे मनपूर्वक आभार मानते की 6 दशकं जो आशीर्वाद, प्रेम, विश्वास आदरणीय पवार साहेबांना दिला त्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांसमोर नतमस्तक होते। ताई, हा कनेरीचा मारुतराय कायमच पवारांना पावत राहिलेला आहे, मात्र मारुतराय प्रोजेक्ट प्रश्न उभा राहिला की नेमकं कुठल्या पवारांना पावायचं? आपण असं करूया, कशाला मारुती रायाला ह्या अडचणीत टाकायचं? आपण मारुती रायाकडून फक्त आशीर्वाद घेऊ, तोच करता करवता, आपण कोण काय बोलणार। त्याचबरोबर आपण आज सगळे मिळून आज पूजा करूया आणि हात जोडून विनंती करूया की उजनीचं धरण, नाझऱ्याचं धरण, खडकवासला, सगळ्या आपल्या धरणांमध्ये अनेक ठिकाणी शून्य पाणी किंवा कमी पाणी, तर चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेला काळ्या मातीशी इमान राखणारा आपला बळीराजा त्याला न्याय मिळतो। आणि असं सरकार येऊ दे जे शेतकऱ्याचं, कष्ट करणाऱ्याचं, कामगाराचं, जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, जो या देशासाठी कष्ट करायला तयार आहे, असंच बळीराजाचं राज्य आणि रामाचं राज्य। पहिल्या टप्प्याचं मतदान होतं, लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धतीने, पारदर्शक पद्धतीने हे इलेक्शन व्हावं एवढीच विनंती आहे सरकारला आणि इलेक्शन कमिशन। केलेल्या भाषणाचं अजित पवारांनी जे भाषण केलं तर त्याची अहवाल देखील प्राप्त होण्याचा चर्चा सुरू झाले। विधान करावे भाषणात मात्र अशी विधान स्वतःच ते अडचणीत येतात असं दिसतं की माझं कुठल्याही विधानांवर एकच आहे विरोधी, विरामहारी अथवा तुतारी। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।